आता आपण रस्सम गोळे करणार आहे. रस्सम गोळे. पण म्हणजे हे दोन गोष्टी होणार ना, रस्सम वेगळं होणार आणि रस्सा वेगळा होणार आहे, रस्सम गोळे वेगळे होणार आहे. गोळे वेगळे होणार आहे. तर ते साहित्य नीट आधी लिहून घेऊ दे. हो. रस्सम गोळे बनवताना ग्रेव्हीसाठी लागणारा मसाला, भाजलेला कांदा, खोबरं, जिरे, मोहरी, लाल तिखट, गोडा मसाला, अद्रक, लसूण, मीठ. रस्सम गोळे बनवण्यासाठीचे साहित्य: तांदळाचं पीठ, 2 मॅश केलेले बटाटे, उकडून मॅश केलेले बटाटे, कोथिंबीर, तीळ, किसलेले गाजर, ओले हिरवे वाटाणे, मिरचीची पेस्ट आणि तेल. साहित्य आपण बघितलं. आणि आता हे जे आपण घेतलेलं आहे हे रश्श्यासाठी मसाला बनवायचा आहे आपल्याला, वाटण बनवायचं आहे. त्यासाठी हा भाजलेला कांदा, खोबरं, सुकं खोबरं, लसूण, अद्रक, खमंग असा रस्सा होणार आहे हा. थोडेसे जिरे, मोहरी एकदम थोडी. लाल तिखट नाही, हे लाल तिखट आहे. लाल तिखट. आणि हा गोडा मसाला. ओके. हे सगळं वाटून आता पेस्ट करून मिक्सर मधनं काढायचं याला. ओके, ठीक आहे. आपण जे वाटण बनवलं तर ते रेडी झालं. आता आपल्याला ते आतमध्ये जे रस्से रस्सम गोळे बनवायचे आपल्याला. त्याचं कसं? प्रथम हे मॅश केलेले बटाटे, बटाटा उकडून कुस्करून चांगला घेतला. नंतर हे उकडलेले हिरवे वाटाणे, नंतर ही तांदळाची पिठी. अच्छा, बाइंडिंगला यानी पण दाटपणा येईल. दाटपणा येतो त्याला. गाजराचा किस, हिरवी मिरची आणि जिरेचा ठेचा, थोडेसे तीळ टाकायचे चवीला, मीठ आणि कोथिंबीर. हे आता पूर्ण मिक्स करून घ्यायचे. थोडं टाकायचं, थोडंसं. पीठ चांगलं एकजीव करून आपण त्याचे गोळे बनवायचे. तुम्ही छोटे छोटे बनवणार आहे का असे लांबट बनवणार आहे? मी छोटे लांबट. आणि ते उकडायचे नाही, ते डायरेक्ट तळायचे. अच्छा. आणि मग ते त्या रस्स्यामध्ये टाकायचे. म्हणजे कोफ्तागरी झाली ही आपली छान अस्सल मराठी कोफ्तागरी झालंय ना. तेलाचा हात वगैरे हवाय. तेलाचा हात लावायचा आहे त्याला. अच्छा, बऱ्यापैकी मोठे करा. असे तळून घ्यायचे हे. हे जस्ट आपण गोळे केलेले आहेत, जे मिश्रण एकत्र केलं त्याचे, ते आपण डीप फ्राय करून घेतोय. सगळी तयारी झाली. आपण जे कोफ्ते बनवले तर ते डीप फ्राय करून घेतलेले आहेत. आणि आता फोडणी करायची. तेल तापलं. मोहरी. वाटणात पण आपण थोडीशी मोहरी आणि जिरं घेतलं होतं. त्यामुळे त्याचा वेगळंच स्वाद वेगळा येतो त्याचा. हे वाटण लागेल. तर वाटण टाकायचं. हे आता वाटण चांगलं तेल सुटेपर्यंत अजून हे करून घ्यायचं. म्हणजे तेलाची अशी मस्त तरी येते ना. कारण एकदा आपण सुकं खोबरं वापरले तर ते सुकं खोबरं पण छान त्याच्यामध्ये परतलं जाईल आता. आणि त्याचा पण असा तवंग येईल त्याच्यावरती. साईडनी आपल्याला सुटत चाललंय तेल. तर आता पाणी घालूया. आता पाणी घालायचं जसं आपल्याला जितकं पातळ हवं असेल. गरमागरम भाकरी बाजरीची आणि किंवा नाचणीची ना, मस्त लागणार आहे. हा काय रस्सा लागेल. टॉप ऑफ द वर्ल्ड. मीठ राहिलं. आणि मग हे नुसते मला वाटतं सर्व करायच्या वेळेला जरी तुम्ही ते सोडलेत ना कोफ्ते तरी चालेल. कारण नाही तर ते थिजून जातात. जेवायच्या वेळेस वाढले तरी चालतात ते. आणि
इतकी छान गरमागरम अशी करी समोर असताना काय पेशन्स ठेवणं शक्य नाहीये, त्यामुळे मी आता लगेचच खाणार आहे. तर हे सोडूया का? हो. ओके. आणि ही छान अशी गावरान आमची गावरान करी तयार झालेली आहे. रस्सा रश्श्यातले रस्समगोळे रस्समगोळे तयार झालेला आहे. तर याचं साहित्य कृती घ्या आणि याच्याबरोबर नक्की भाकरी किंवा गरमागरम असे बेकरीतले पाव खा. साहित्य कृती. रसमगोळे बनवण्यासाठी लागणारं साहित्य. रश्श्यासाठी लागणारं साहित्य: भाजलेला कांदा, खोबरं, जिरं, मोहरी, तिखट, गोडा मसाला, आलं, लसूण आणि मीठ. पकोड्यांसाठी लागणारं साहित्य: तांदळाचं पीठ, उकडून कुस्करलेले बटाटे, कोथिंबीर, तीळ, गाजराचा किस, वाफवलेले ओले हिरवे वाटाणे, जिरं मिरची पेस्ट आणि तेल. कृती: प्रथम एका बाउल मध्ये भाजलेला कांदा, सुकं खोबरं, लसूण, आलं, जिरं, मोहरी, तिखट आणि गोडा मसाला घालून मसाला एकत्र वाटून घ्यावा. दुसऱ्या बाउल मध्ये उकडून कुस्करलेला बटाटा घेऊन त्यामध्ये वाफवलेले हिरवे वाटाणे, तांदळाचं पीठ, गाजराचा किस, मिरची जिरं ठेचा, तीळ, मीठ, कोथिंबीर आणि पाणी घालून मिश्रण घट्टसर मळून घ्यावं. या मिश्रणाचे लांबट गोळे खरपूस तळून घ्यावेत. कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी आणि जिऱ्याची फोडणी करावी. फोडणीमध्ये कांदा खोबऱ्याचं वाटण परतून घ्यावं. त्यामध्ये पाणी आणि मीठ घालून रस्सा उकळून घ्यावा. डिश सर्व्ह करताना रश्श्यामध्ये पकोडे सोडावेत.